शिवा, अगं आल्यापासून तू नुसती बसून राहिलीस अशीच. उठ, चल आवर पटकन. शुक का केलं असं दिव्याने? तिला एवढं सगळं सोपं वाटतं का हे? आई आजी सगळ्यांना त्रास दिला तिने. नाती तोडणं एवढं सोपं आहे का तिला? दिव्या जे काही वागली ते सर्वार्थाने स्वार्थीच होतं. आणि आई म्हटली तसं तिला समजच नाहीये. आणि मी तुला सांगतो ऑनेस्टली, ती सुद्धा लोकांशिवाय नाही जगू शकत. तिला तिच्या वागण्याचा पश्चात्ताप होणार, ती परत येणार, तू लिहून घे माझ्याकडून. पण तिच्यामुळे आजवर तुम्ही काय काय केलंय? तुझ्या सगळ्या चुका पोटात घालत आलात, त्यामुळे तिने तुम्हाला ग्रांटेड घेतलं. पण मी पप्पांना प्रॉमिस दिलं होतं, आई आजी दिव्या सगळ्यांना सांभाळीन म्हणून. तू तुझं प्रॉमिस पूर्णच केलंयस मग. असा अजिबात विचार करू नकोस. आजपर्यंत तू दिव्याचे किती लाड पुरवत आलीस, काय काय सॅक्रिफाईस केलेस तिच्यासाठी, आणि ती असं वागली. हे बघ शिवा, झालं ते वाईटच झालंय. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यातले कितीतरी आनंदाचे क्षण वाया घालवलेत. ह्या दोन फॅमिलीज मध्ये भांडणं झाली, शिवा आपल्यालाही आनंद झाला होता ना, तो तिने हिरावून घेतला. अगं हे बघ, चंदन तर खचलाय ग. हे बघ, आपण ह्याच गोष्टींमध्ये अडकून चालणार नाही. वी हॅव टू मूव्ह ऑन. आपण याच्याकडे समजा दुर्लक्ष नाही केलं तर आपण असेच दुःखात थांबू. शिवाय बघ, झालं ते झालं, आपला न विचार करता ती निघून गेली. आता आपण न खचता उभं राहायला पाहिजे आपल्या पायावर. आई आजी आहे, त्यांची काळजी घ्यायची आहे तुला, हो की नाही? शांत हो. हे बघ, काळजी करू नकोस. आपण खंबीरपणे उभं राहू. नकोय मला कोणी. मी जगू शकते एकटी. खूप पैसे आहेत माझ्याकडे, मला कोणाची गरज नाहीये. ती शिवा मला धडे शिकवत होते ना, आता कळेल तिला. तो शाणा चंदन स्वतः सगळं करून सुटला आणि आता मला दोषी म्हणतो. मला कोणाची गरज नाहीये. माझ्याकडे खूप पैसे आहेत आणि मी स्वतःचं लाईफ सेट करू शकते छान व्यवस्थित पद्धतीने. वा दिव्या, खूप पैसे आहेत माझ्याकडे. हॅलो, रूम सर्व्हिस. मेन्यू कार्ड पाठवा रूम मध्ये. सगळ्यांना खूप महागात पडणार आहे. शिवा, तू प्रत्येक वेळी वाचवत आलीस ना सगळ्यांना. आता बघ तुझं काय करतो ते.
शिवा चल उठ पटकन आवर. अगं मला वाटलं तू झोपलीच आहेस अजून. उठ ना पटकन आवर, आपल्याला जायचंय ना बाहेर. आशू ऐक ना, आजचं आपण कॅन्सल करूया का? मला नाही इच्छा होते कसलीच. अगं असं कस? त्या मुलींना आपण प्रॉमिस केलंय आज त्यांना भेटणार आहोत. शिवा आजचा दिवस त्यांचा आहे. त्यांनी इतकी कष्ट केलेत, मेहनत केली आहे आणि त्या तुला आदर्श मानतात. मग असं त्यांना ठाण देऊन कसं चालेल? चल उठ पटकन. आशू अरे पण हे सगळं विसरणं एवढं सोपं आहे का? आपण काय विचार केला होता आणि काय झालंय हे? आता मी याच अवस्थेत त्या मुलींसमोर जाऊन बसेन तर त्यांनाही वाईटच वाटणार आहे. नाही ग, आजचा दिवस त्या मुलींचा आहे. त्यांनी इतकी मेहनत करून सगळं शिकून घेतलंय. आज त्यांना तुला भेटायचंय. आपण त्यांना पार्टी द्यायचं प्रॉमिस केलंय. त्यांना तू त्यांची आयडल वाटतेस. मग चल पटकन उठ. पटकन. आणि काल आपण आपले प्लॅन्स कॅन्सल केले की मग आज नको. चल उठ. हे बघ शिवा, हीच वेळ आहे. असं वाटत राहतं की आपण इथेच बसावं, पण नको बसू. चल बाहेर चल, जरा मूव्ह ऑन हो, बरं वाटेल. आशू मी परत फेल झाले तर? म्हणजे काय म्हणायचं काय तुला? म्हणजे दिव्याने जे काय केलं दिव्याच्या बाबतीत तर मी फेलच झाले ना. मी पप्पांना प्रॉमिस दिलं होतं की दिव्या, आई, आजी सगळ्यांना सांभाळेल, पण काहीच झालं नाही. दिव्याचं स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेते. तिला तर मी नाही थांबवू शकत आहे. पण आणि आता ह्या मुली, यांना एवढं सगळं शिकवलंय, सगळं छान झालंय, पण आई मौका आला आणि त्या काही करू नाही शकल्या तर काय करायचं? शिवा, एक स्टुडंट चांगला स्टुडंट का असतो? कारण तो मन लावून शिकतो आणि ते आपल्याला कसं कळतं त्याच्या वागण्यातून आणि बोलतो. या मुलींचं वागणं बोलणं एकदम परफेक्ट आहे. तू त्यांना शिकवलंयस तसंच. तू त्यांना कुठल्याही सिच्युएशनला सामोरं जाण्यासाठी समर्थ केलंयस. ट्रस्ट मी. त्यामुळे मला नाही वाटत की तुला जे वाटतंय की त्या फेल होतील आणि तू फेल होशील. असं काही नाहीये. त्या तुझ्या बहिणीसारख्या आहेत ना. मग बहिणींना नाराज करायचंय का? करायचंय का? नाही ना. मग उठ पटकन. चल उठ, आवर. मी तुझे कपडेही काढून ठेवतो कपाटातून. चल आवर पटकन. हो आवर. वाह, कसलं भारी काढलंयस चित्र. मलाच इतकं आवडलं तर शिवाला किती आवडेल. तेच टेन्शन आहे मला. म्हणजे अगं एवढीच फ्रेम हवी होती ना आपल्याला. अगं त्यावर ठेवून बघ ना, बसतंय का? हा मस्त हा बसतंय. परफेक्ट. हा चला आता लवकर करा, शिवा यायच्या आधी आपल्याला तिथे पोहोचायचंय. हे विसरू नका. चला. हो ताई, आता लगेच बनवूया. होईल हे लगेच. पण शिवाताईला हे गिफ्ट आवडेल ना ग? अगं का नाही आवडणार? आपण तिला काहीही प्रेमाने दिलं ना तरी तिला आवडेल. अगं नक्की आवडेल. उलट तिला आश्चर्य वाटेल. तिने काही देऊ नका सांगूनही आपण तिला देतोय, मग ती खुशच होणार. चला आवरा पटापट. चला लवकर. सुहास, काय झालं? हे असं रुमाल लावून का बसलास? काय लागलं का? दाखव. बघायचंय? हे तुझ्यामुळे झालंय. खूप लागलंय तुला. तुझी हिंमत कशी झाली ग सगळ्यांच्या समोर माझ्यावर हात उघडायची? तू मला घराबाहेर काढलंस. मीही केलं नसतं तर आपण दोघे घराबाहेर असतो ना. मी तुझ्या शेजारी बसले असते आणि भीक मागायला लागली असते आपल्याला. मग आत्ता काय करतोय?
हातातनं फक्त कटोरा घ्यायचा बाकी आहे आता. सुहास हे बघ खूप लागले रक्त येते आपण डॉक्टरकडे जाऊया ड्रेसिंगची अरे गरज आहे. बापरे, हा केवढी ती काळजी. घरात एसी मध्ये बसलेली असताना नवऱ्याची आठवण आली की आपला नवरा कुठे असेल, कुठल्या अवस्थेत असेल. सुहास प्लीज हे बघ तू प्लीज शांत हो. शांत हो. नाही शांत होणार मी आता. तू जरा हळू बोल ना प्लीज. का हळू बोलू? हा? इथे माझी बायकोच माझ्या पाठीशी नाहीये. ती शिवा बघ, सावलीसारखी पाठीशी असते त्या आशूच्या. तिच्यासोबत कम्पेअर करू नकोस मला. करणार सुहास करणार, कारण तुझ्यामुळेच मी आता रस्त्यावरती आलोय. कळतंय तुला? सुहास हे बघ सोड ना. हे बघ सॉरी पण हे जर केलं नसतं ना मी तर घरी जायचा रस्ता कायमचा बंद झाला असता. चालणार होतं का? पण मी आता रस्त्यावरती आलोय ना, त्याचं काय करू? मी आहे ना, तू कशाला टेन्शन घेतोयस? हे बघ याच्यात कपडे आहेत, खायला सामान आहे आणि तुझ्यासाठी पैसे आणलेत. चांगलं हॉटेल बघ आणि तिथे राहा. हे बघ काही दिवसांसाठी. आणि पहिले डॉक्टरकडे जा आणि ड्रेसिंग करून घे. त्या शिवाला मी नाही सोडणार. तिच्यामुळे आलो ना रस्त्यावरती. तिला तर मी पण नाही सोडणार आहे, पण काही दिवस आपल्याला शांत राहावं लागेल. थोडी कळ सोसावी लागणार आहे. शक्य नाहीये. जोपर्यंत आशू आणि शिवाला मी तोंडावर पाडत नाही ना, तोपर्यंत मी शांत नाही बसणार. खूप वाईट केलंय त्यांनी माझं. हो सुहास, पण सगळं शांततेत करायचंय. मला एक सांग, तू इथे आलीस कशी? काय सांगू तुला, त्या शिवाची खूप बारीक नजर असते माझ्या. मला सगळं व्यवस्थित हँडल करून सगळं करावं लागतं माहितीये तुला. आज पण घरी नव्हती ना म्हणून येऊ शकले इकडे. दिव्याचा कॉल आहे. ही का फोन करते? काय ग मूर्ख आहेस का? कशाला फोन करतेस? तुझ्यासोबत झालं ते का कमी आहे? अरे वा, चोराच्या उलट्या बोंबा. नाही, माझ्या मते तरी तुझी हालत माझ्यापेक्षा जास्त खराब आहे, असं नाही वाटत तुला? कामाचं बोल. तुझ्या घरचे माझ्या घरी आले होते. का आले होते? चंदनने सगळ्यांसमोर माझा अपमान केला. माझ्या खोट्या प्रेग्नेन्सी बद्दल कळलंय त्याला. मी घर सोडलं, पण तुझ्याबद्दल आणि सुहास बद्दल कोणालाच काहीच सांगितलं नाही. आता सुहासची हालत तर वाईट आहे, मग त्याला काय फोन करू म्हणून तुला फोन केला. तुला पण त्याच्याबरोबर रस्त्यावर राहायचं नसेल तर मला पैसे पाठव. तू धमकी देतेस मला? हा, देते धमकी. मी सांगितलं तसं केलं नाहीस तर विचार कर, शिवाने सुहासची काय हालत केली होती. त्यापेक्षा जास्त वाईट हालत करतील तुझ्या घरचे तुझी. जर त्यांना पण कळलं की तू ह्या सगळ्यात इन्व्हॉल्ड होतीस तर. दिव्या हे खूप महागात पडेल ना तुला. आपण स्वस्त गोष्टी करतच नाही कीर्ती मॅडम, म्हणून मी सांगतेय तसं कर आणि ह्या धमक्या ना पुढच्या वेळेसाठी वाचवून ठेव. हे बघ मी पैसे पाठवते तुला, पण यापुढे मला फोन करायचा नाही. थँक्यू सो मच. काय झालं काय? धमकी देते मला ब्लॅकमेल करते. काय झालं काय? तिला घराच्या बाहेर काढल्या ना, मग पैसे मागते माझ्याकडून आणि नाही दिले तर म्हणाले एक्सपोज करेल. तिचं काय करायचं ते मी बघतो. घराबाहेर पडलीये ना, तिचा ठाव ठिकाणा सांग मला. मग मी तिला कॉल करून तुलाच भेटायला सांगते. तुम्ही बोलून घ्या. शिवाताई अजून आलीच नाहीये. सायलीताई, शिवाताईला फोन लाव ना प्लीज. अगं एक आताच फोन केला तिला, ते दोघे पोहोचत तिथे. ते ऐका ना, या खूप खुश आहे. आपल्याला शिवाने इतकं काय काय शिकवलं. आपण आधी सगळ्या घाबरून राहिलो असतो तर काहीच झालं नसतं आपलं. हो ना, शिवा होती म्हणून आपण एवढे बिनधास्त झालोय. अरेला कार्य करायला तिनेच शिकवलं आपल्याला. माझी जर बहीण असती ना तर तिच्यासारखीच असती. बरं मला सांगा, कोण काय काय खाणार? त्या दिवशी तर ठरलं ना.
नाही मला पिझ्झा नाही खायचे. अगं अरे मग बर्गर खाऊयात ना, पण या दोन्हींपैकीच काहीतरी खाऊया. नको नको, काहीतरी साधंच खाऊयात आपण. त्यापेक्षा आपण शिवालाच विचारूया, त्याला आवडेल ते मागू ना. आता काय कधी मला हवं तेच मागवा म्हणेल ना. अरे पण पिझ्झा खाऊयात ना, काही जरा हळू बोला, इथे बाकीचे पण लोक आहेत. यांना काय झालंय? आपण आपल्या टेबलवर बोलतोय ना, मग ह्यांना काय प्रॉब्लेम होतो? ओ हॅलो, हे तुमचं घर नाही. मोठ्याने बोलायचं असेल ना तर घरी निघा. कुठून कुठून येतात काय माहित. काय रे जाण्या? एक्सक्यूज मी, कुठून कुठून येतात म्हणजे काय? मग काय तुमच्याकडे बघून कळते. या अशा ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा आला असाल. या मॅनर्स नाही का तुम्हाला? सॉरी दादा, पण तुम्ही आता जे परिस्थितीवरून बोलताय ना ते तुमचे मॅनर्स आहेत का? तुम्ही आधी बोलायला शिका. बाय द वे, तुम्ही कुठून येता? तुम मुझे बोलना सिखाएगी? लड़की है ना, लड़की ऐसा रहे. ए उंगली किसको दिखा रहा है? जा अपने टेबल पे जाके बैठ. चल. हे उशीर झाला ना आपल्याला. गावात पाऊस पण आत्ताच आला. हो ना अगं, मला तेच कळत नाहीये. मे महिना स्किप झाला वाटतं. तू जरा छत्री नीट पकड रे. अरे पकडतो यार. तुला कळत घे, 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 नाही. चला घे. जाऊया, उशीर होतो. आशिष, अरे तुझ्या त्या शिवा थांब थांब थांब. आशू मी नाही असं सांगू शिवा शकत. थांब. तू त्यांना ट्रेनिंग दिलंयस. त्यांना ट्रेनिंग दिलंयस प्रतिकार करायचं, डिफेंड करायचं स्वतःला. आशू ती पण मुलं त्यांना डॉमिनेट करतायत. बघ काय होतंय. हाताला हात लावला तर लावला, स्वतः स्वतः बाबाला पाहिजे. मुलं हात काढून सोडणार नाही. केसाला धक्का तर कपाळाला बुक्का. शिवा, तू ना बरोबर म्हणत होतीस. तुझं ट्रेनिंग फेल झालं एकदम. असं नाही आहे. मला खूप बरं वाटतंय आशू.
अरे मर्दानगी दाखवायची आहे ना, मग ती समोरून दाखवायची, मागून वार नाही करायचा. हा काय झालं काय असं? अरे आता तर जिंकलो ना आपण, आता हसायला पाहिजे ना. शिवा, आम्ही ही फ्रेम तुझ्यासाठी तयार केली होती, तुटली. तुझ्यासाठी गुरुदक्षिणा म्हणून आम्ही केलं होतं. तुम्ही आज जे केलंय ना माझ्यासाठी, तीच गुरुदक्षिणा आहे. हे असं नका उदास राहू. तुम्ही आज खूप भारी गोष्ट केली आहे, म्हणजे आता मला चिंताच नाहीये तुमची. तुम्ही कुठेही कसेही फाईट करू शकता, कळतंय? त्यामुळे असं उदास नाही राहायचं आता. शिवा, आम्ही तुला नवीन फ्रेम बनवून देतो. नाही, मला हीच फ्रेम पाहिजे, कारण हीच बेस्ट आठवण. सगळा मूडच गेलाय ते खायचा. अरे ठीक आहे, काही काळजी करू नका, आपण दुसरीकडे पार्टी करू. चालेल, तसं इकडे पाणी सुद्धा नव्हतं दिलं त्यांनी. आपण चहा पार्टी करूया का? चालेल चालेल. नुसता चहा नाही, बरोबर वडापाव पण पाहिजे ना. हाच आमचा बर्गर आणि हाच आमचा पिझ्झा. चंदन, काय रे, काय आहे ते? नाही काही नाही. चंदन, ये इथं बस की. चंदन, खिशात काय आहे तुझ्या? खिशात नाही काही नाही आजी. चंदन, मला माहिती आहे तुझ्या खिशात दारूची बाटली आहे. बाटली नाही नाही, खरंच खरंच आजी नाहीये बाटली माझ्या खिशातून बाहेर काढ आणि इथं ठेव. वंदे, पाणी घेऊन ये ग जरा. ठेव इथं. अरे चंदन, हे काय? सॉरी सॉरी आई. चंदन, माहिती आहे मला तुला दारू प्यायची आहे ना, मग पी. इथं माझ्या समोर बसून पी. नाही आजी, मी नाही करू शकत. अहो मला खरंच माहित नव्हतं मी काय करतोय ते. पण मला समजतंय की आमची मुलगी तुझ्याशी लय वाईट वागली. त्याचा तुला त्रास होतोय, तुला या समध्यातनं बाहेर पडायचंय, म्हणून तुला दारू प्यायची आहे ना, मग पी की. चंदन, तुला एक गोष्ट माहिती आहे का? आमची मुलगी जेवढी आमच्याशी चांगलं वागली नाही ना, इतकं चांगला वागलायस तू आमच्याशी. तुला जे काही करायचंय ना, फक्त इथं माझ्या समोर कर. तुला दारू प्यायची, दारू पी. तुला दंगा करायचाय, दंगा कर. जे काही करायचंय ते समजा इथं माझ्या समोर कर. नाही आजी, खरंच माफ करा. मला कळलं सुद्धा नाही मी या वाटेला कधी लागलो. दिव्याबरोबर मी चुकीचं वागलो, तिला खोटं बोलून फसवलं, तिच्याशी लग्न नाही केलं, तिला पाहिजे ते सुख नाही देऊ शकलो, म्हणून देव मला शिक्षा देतोय का हो? मी काय करू? देव कधी माझ्या वाट्याला आनंद देऊच नाही शकत का? मला कळतंय ना तुला लई त्रास होतो या समध्याचा, पण एक गोष्ट लक्षात ठेव, समजा चांगलं होणार आहे. तुला जे बोलायचंय ते बोल आणि मन मोकळं कर, पण असं मनात साचून स्वतःला त्रास करून घेऊ नगस. हे बघ लेकरा,
ही म्हातारीनं समज सहन करू शकल र, पण माझा गुन्ही पोरगा असा वाईट वाटेला गेलेला नाही सहन होणार मला. दारूला हात नाही लावणार रणजी, नाही लावणार. जेव्हा केव्हा कुठल्या चुकीच्या मार्गाला लागलो तुम्ही मला योग्य मार्ग दाखवला. तो आता यातनं पण तुम्हीच मला बाहेर काढा. अरे ही आई आणि आजी तुझ्या बरोबरच आहे. या खुशीत शिरून जर नाती रडू शकतात तर नातू का नाही रड? हा, नका काळजी करू, समज चांगलं होय. बरं वाटलं का? मस्त. शिवा, तुला माहित आहे एक मुलगा तर इतका जाड होता की त्याला ढकलता ढकलता दमले मी. आजकालची मुलं ना नुसते सुटलेली असतात अगं. नावाला मुलं होते फक्त, बघितलं ना कसले लेचेपेचे होते, नुसते शायनिंग मारत होते. मला तर जाम मजा आली. असं उलट फिरवलं त्याला, पडल्या पडल्या पळाला. घाबरट कुठला. एक मुलगा आला, मी त्याच्या पायात पायच घातला, तो तोंडावर पडला. तुला माहितीये, एक मुलगा आला आणि त्याने मला किक मारली, मी त्याचा पायच पकडला, तो काय करूच नाही शकला मला. सायली ताई, आपण त्या मुलाला उचलून कसला आपटला ना, जाम भारी वाटलं मला. खरंच ताई, तू फार मजा आली. ट्रेनिंग फळाला आली. हा, ते तर दिसतंय. पण शिवाताई, तुझ्याचमुळे आम्ही हे सगळं करू शकलो. असं काही नाहीये, आज सगळं तुम्हीच तर केलं, बघितलं नाही, मी काहीच केलं नाहीये. शिवा, पण वाटलं नव्हतं आज हे सगळं होईल म्हणून. पण माझं टेन्शन गेलं बाबा. मला काय तुम्ही काय करू शकता. शिवा, या सगळ्यानंतर ना ही पार्टी बेस्ट वाटते बघ. त्या पिझ्झा बर्गर पेक्षा ना हा चहा भारी लागतोय. घरातला फिलिंग आहे याच्यात. तुम्हाला सांगू का, मी आणि आशू अशीच पार्टी करू. काय तर मस्त गरमागरम वडापाव आलेला आहे सगळ्यात. या मस्त फाईट केलेली आहे पावसात, ते पण त्यामुळे गरमागरम वडापाव तर खाल्लाच पाहिजे. चहा मस्त आहे ना. या बात. जीजू एक नंबर येत राव तुम्ही. एवढी भूक लागली होती ना आम्हाला, एकदम परफेक्ट टायमिंग वर घेऊन आला. थँक्यू. आशू, मला अगं ते बनतायत, घेऊन येतो मी. ए थांब आशू, थांब. आले आले. जाऊ दे रे. पण या मुली बघ ना, किती खुश आहेत ना. हे तुझीच कमाल आहे, कळलं का? बघितलंस ना, कैलास ट्रेनिंग स्कूलच्या पहिल्या स्टुडंट्स आहेत, ब्रेव्ह. तुझ्या पप्पांना ना खूप गर्व वाटत असेल तुझ्याबद्दल. त्यांनी एक शिवा घडवली आणि आता घराघरामध्ये शिवा. मी हे फेकून येतो. शाबास चंदन, छान काम केलंस. हा, आणि आता असंच गॅरेज मध्ये जायचं आणि काम करायचं, कामात मन रमवायचं. बघ पोरं वाट बघत बसलेत तुझी. नाही नाही आई, मला हे शक्य नाही. अरे का नाही जमणार? समज जमतंय. अशक्य कुठलीच गोष्ट नाही. हा, अरे जरा गॅरेजवर गेलास तर मन रमल तुझं, त्याच्यातनं बाहेर पडशील. हा काय झालं? स्टेपनी तू मस्ती काय आता वेगळं सांगायला पाहिजे? काय झालंय ते माहिती आहे ना? हा, काल कळालं आम्हाला. मग अरे त्या प्रकारामुळं तो खचून गेलाय. त्याला त्याच्यातनं बाहेर काढायला पाहिजे. त्याला बाहेर पडायचंय पण त्याला मार्ग दिसत नाही. तो तुम्ही दाखवायचाय. त्याला गॅरेजवर घेऊन जा, तिथं त्याचं मन रमवा. ठीक आहे आजी. आजी, जरा मला बरं वाटलं की मग जातो. आत्ता माझं मन खरंच नाही लागणार. अरे तसं तर तुला कधीच बरं वाटणार नाही, मग म्हणून जाणार नाहीस काही तू? चंदन, कसं आहे ना, आजवर प्रत्येक प्रसंगात तू आमच्या बाजूने उभं राहिलास, आमची साथ दिलीस. दिव्याने सुद्धा आमच्यासाठी एवढं कधी केलं नाही रे, जेवढं तू केलंयस. आणि आता जेव्हा तू कठीण प्रसंगात आहेस तेव्हा आम्ही तुझी साथ द्यायला नको का?
हे बघ तूच जर असा खचलास तर आम्हाला आधार कोण देणार ना? आणि शिवानंतर तूच तर आमचा आधार आहेस. नाही आजी, असं नका म्हणू. माझ्यात सध्या काहीच सांभाळण्याची ताकद नाहीये. अरे चंदन, मग अशा वेळी स्वतःला सावरायचं, कामात मन रमवायचं आणि आयुष्यात पुढे जायचं. असा काही प्रसंग घडेल हे कोणाला माहिती होतं? पण म्हणून काही परिस्थितीसमोर हात टेकायचे का? आणि आमचा मुलगा असा खचून गेलेला आम्हाला अजिबात आवडणार नाही. होय. ए पोरांनो, तुम्ही त्याला उचलान घेऊन जा गॅरेजवर. असं ऐकणार नाही त्यो. ठीक आहे आजी. ए चंदन भाई, आजी एवढं सांगतात तर ऐक ना जरा त्यांचं. नको रे, प्लीज ऐक ना माझं. अरे भाई, आम्हाला करमत नाही रे तुझ्याशिवाय. कोणाला पण विचार. काय रे? हो ना. आणि त्या दिवशी एक कस्टमर आला होता, म्हटलं चंदनकडनंच गाडी रिपेअर करून घेणार. आता मला सांग भाई, तू जर आला नाहीस तर कसं होणार आमचं? आणि चंदन, तू आता गॅरेजचा एक महत्वाचा भाग आहे. आणि आजी आणि काकू बोलताय तर ऐक त्यांचं. चल ऐक. मला सगळं समजतंय यार स्टेपनी, पण माझ्याकडनं नाही होणार यार काम. आपल्या गॅरेजचं नुकसान होईल रे. नको. ए भाई लो, नाही चला उठा, आपण याला उचलूनच घेऊ. चला आम्ही डायरेक्ट जेवायला खायला पाऊस येत नाही काही नाही. लोकेशन तर हेच दाखवते. नवऱ्याला घराबाहेर काढलं म्हणून कीर्तीच्या डोक्यावर परिणाम नाही ना झाला? इथे का बोलवलं असेल मला? आणि स्वतः आली पण नाही अजून. तू वाटली ना किळस? काय आमच्याकडे पैसे मागताना लाज नाही वाटली? ए, आता फक्त तू घराबाहेर आहेस. जर पैसे दिले नाहीस ना तर तुझी बायको पण आहे. आणि तिची बाजू काय घेतोस रे? मी बघितलं, तिनेच हाकललं ना तुला घराबाहेर. लाज नाही वाटली तुला? ए, आमचं मी बघून घेऊ काय करायचं ते. हा, आणि एक लक्षात ठेव, मला तर आता घराबाहेर काढलंय, मी काही करू शकतो. आशूला जेलमध्ये टाकणार होतो. तुझं काय करेन ना विचार कर. ए, धमकी नको देऊस मला. टाकणार होतास ना, टाकलं नाहीस ना जेलमध्ये. इकडे ना तुला आत्ता अशी गायब केली ना, तुझे तुकडे करून कुठे पाण्यात फेकून दिले ना, कुणाला कळणार नाही. काय झालं? घाबरून गेलीस ना मागे? मग असंच मागे राहायचं, परत पैसे नाही मागायचे. काय ग, आता तर तू घर सुद्धा सोडलंयस, त्यामुळे गायब केली ना तर ती शिवा सुद्धा तुझ्या मदतीला येणार नाही. ए बाबा, डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? झालाय. ये ना, ये ना. चंदन भाई, असं शांत राहू नको रे, बोल आमच्याशी. चंदन भाई, मनात काही ठेवू नको आणि असं एकटा राहू नको. आमच्याशी बोलू शकतोस भाई, आम्ही मित्रच आहोत तुझे. चंदन भावा, अरे आम्हाला माहिती की तुझी चूक नाही काय. माहित नाही माझी चूक आहे की नाही, पण मी हतबल झालोय रे. सगळं निसटून गेलं यार माझ्या हातातून. दिव्या मला सोडून गेली आणि मी काहीच नाही करू शकलो यार. हे चंदन, तू येडा आहे का रे? तुला कळतं का काय झालंय? तिने एवढं येडं बनवलं तुला आणि तू अजूनही रडत बसलायस. बॅटरी घबरे जरा. अरे घबरे काय? तू काय? दोघं पण शांत बसा रे. चंदन भाई, तू बसायचं इकडेच, कुठे जायचं नाही आता. सोड यार डिप्पर मला. जाऊ दे ना यार मला दिव्याकडे. तिच्याकडे जातो,
तिला मनवतो, तिचे हातपाय धरतो, तिला म्हणतो की बाबा तू प्लीज एकदा इकडे ये, तुला हवी तशी वाग, काय करायचं ते कर, मी काही बोलणार नाही, फक्त माझ्या बरोबर राहा. चंदन, तुला जायचंय ना, जा, आत्ताच जा. फक्त आमच्या एका प्रश्नाचं उत्तर दे. काय? मला सांग, तिने एवढं काय केलंय रे तुझ्यासाठी? हा, तिने मला माफ केलं, अजून काय पाहिजे? आणि हा काय विचारतोय मला? अरे पण चंदन, तू पण तिची भरपाई केलीस ना. तिला हवा तसं वागला, तिला जे जे पाहिजे ते ते दिलंस. पण ती सुधारली का? हा, सुधारली का? नाही ना. असं काही नाहीये. तिला माझ्या गावी घेऊन गेलो होतो तेव्हा घरातले सगळे कामं तिने केले, कष्ट केले, माझ्या खोट्या आजोबांना सांभाळलं. मग अरे हो चंदन, पण ते केव्हा? जेव्हा तिला वाटत होतं तू श्रीमंत आहे तेव्हा ना? जेव्हा तिला कळलं ना की तू श्रीमंत नाहीयेस, गरीब आहेस, तेव्हा तिने काय केलं? पळून गेली होती, हे विसरलास? आणि जेव्हा मी इकडे आलो होतो, तिला शिक्षा दिली, तिला सगळी घरातली कामं करायला लावली, ती सुद्धा तिने निमूटपणे केली, हे तू विसरलास का? ए बाबा, तू क्रॅक आहे का रे जरा? सायलेन्सर. अरे पण तिने आशूला खोटं सांगून काय केलं हे विसरलास का? काय काय ते काय ते आठव ना, काय आठवते तुला? अरे बाई, ती तिच्या स्वार्थासाठी वागले सगळं. आता जे काय होतंय ना ते तुझ्या चांगल्यासाठीच होते, त्यामुळे आम्ही तुला इथून कुठे जाऊ देणार नाहीये. आणि हे बघ, बाप्पा आहे आपला, तो बघतोय सगळं. हा, नाही बस करा यार. एक मिनिट, हे बघा, तुम्ही ना मला अशी अडवून धरू शकत नाही. मी जाणार म्हणजे जाणार. अरे आमचं सोड, तुला घ्यायची ना गॅरेजची जबाबदारी, ते रिकामा सोडून चालेल? एक मिनिट, असं कसं रिकामा होईल? आता होईल ना. म्हणजे? अरे थांबा यार, काय? अरे यार, टिप्पर तू. दिव्याताई, तू इकडे काय करतेस? तुला काय करायचंय? नाही म्हणजे तू इकडे आलीस ते घरी माहिती आहे ना, सांगितलंय ना घरी. जास्त आगाऊपणा करू नकोस. माझं काय करायचंय ते मी बघेन. आणि हो, कोणाला सांगायचंय? कोण घरचे? त्यांचा आणि माझा संबंध संपलाय, त्यामुळे मी इथे राहते हे कोणालाही जाऊन सांगायचं नाहीये. हा, आणि स्पेशली तुझ्या त्या बॉसला, शिवाला तर नाहीच नाही, कळलं? धमकी देतेस? नीट सांगितलेलं कळतं तुला? ऐक ना देव्याताई, शिवाला फक्त हेच काम नाहीये, बाकीची पण भरपूर कामं आहेत तिला. तुझ्यासारखी मूर्ख बहीण मी आजपर्यंत बघितलेली नाही. शिवासारखी बहीण सगळ्यांनाच मिळत नाही ग. तिने तुझ्यासाठी काय काय केलं नाही. तू तिला फक्त त्रास देत आलीस. काडीची ही कदर नाहीये तुला तिची. खरं तर तिच्यामुळे नाही, तुझं सगळं नुकसान तुझ्यामुळेच झालंय. स्वतःच्याच पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतलीस तू. ए बाबा, तू मला शिकवू नकोस. हा, तू पण IPS झाला असतास, शिवामुळे झालं नाहीस, आठवतं? अजिबातच नाही. आज मी जो काही आहे तो फक्त शिवामुळे. मागच्या वेळी माझा हात मोडला तेव्हा सुद्धा शिवाच माझ्या पाठीमागे उभी राहिली. आणि आता परत तिच्यामुळेच मला एक्झाम देता येते. या आठवड्यात एक्झाम आहे माझी, आणि मी ती क्लिअर करणार म्हणजे करणारच. आता ही सराव परीक्षेला निघालो. चल येतो. दीड दमडीचा. आशू आणि शिवा, तुमची झोप कशी उडवतो बघाच आता. किती छान दिसतो ना आपण सगळे, किती आनंदात आहे. आणि आशू, हा, आज ना मला कॉन्फिडन्स आला रे. अच्छा, मी म्हणत होतो स्वतःवर विश्वास ठेव, ऐकत नाहीस माझं. आशू, पण ना आज आणखीन एक गोष्ट जाणवली. म्हणजे आपल्या वस्तीतल्या मुली एवढं स्वतःसाठी उभं राहू शकतात, एवढं भारी करू शकतात, तर अशा बऱ्याच मुली असतील ना ज्यांना गरज असेल, तर मला त्यांच्यासाठी पण काहीतरी करायचं. का हसतोय का? मला माहिती होतं तू हे म्हणशील, म्हणून मी हा उपक्रम आपण जेव्हा सुरू केला तेव्हा जागा बघून ठेवल्याच. आपल्या शहरामध्ये कुठे कुठे अशा जागा आहेत जिथे आपल्याला हॉल घेता येईल,
जिथे अशा गरजू मुली आहेत हे सगळं बघून ठेवलं, त्याचा अभ्यास करून ठेवलाय. हा भाई साहब, तुला आधीच कसं कळतं रे सगळं? कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे ना. राहू द्या, बस बस, प्रेम काय? पुरे. फ्रेम लावायची आपल्याला, चला चला. अरे यार, मी प्रेम दाखवतो तुला, फ्रेम सुचली आता काय म्हणजे. अरे म्हणजे उद्या महत्वाचा दिवस पण आहे, अवॉर्ड मिळणार आहे, तर त्याची तयारी करायची. चला चला, उठा. चला लावा फ्रेम, या. मस्त यार शिव, हा उपक्रम सक्सेसफुल झाला.